नमस्कार, मी श्री डी एम कुंभार. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा पुढचा भाग पाहतोय. चला तर पाहू. सूक्ष्मजीवांचं क्लासिफिकेशन आपल्याला इथं पाहायचं आहे. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर्स, हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. म्हणजे पृथ्वी तलावरती जेवढे काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या ही प्रचंड आहे. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. तर त्यांचं वर्गीकरण हे पुढील पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. सो विशर्स पार्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, या सजीवांचं वर्गीकरण मुख्यतः दोन घटकात केलं जातं. त्यातला पहिला आहे प्रोकायरोटिस आणि दुसरा आहे युकायरोटिस. प्रोकायरोटिस म्हणजे काय, अधिकेंद्रकी, आणि युकायरोटिस म्हणजे काय, दृश्य केंद्रकी. प्रोकायरोटिस म्हणजे काय, अधिकेंद्रकी, आणि युकायरोटिस म्हणजे दृश्य केंद्रकी. पुन्हा प्रोकायरोटिक्समध्ये जो भाग येतो तो कोणाचा भाग येतो, बॅक्टेरियांचा भाग येतो, म्हणजे जीवाणूंचा भाग येतो. म्हणजे जे काही जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, तो प्रकार कोणाचा आहे, प्रोकायरोटिसचा आहे, म्हणजे अधिकेंद्रकी आहेत. त्याच्यानंतर दृश्य केंद्रिकेचा विचार केला किंवा युकायरोटिसचा विचार केला. दे आर क्लासिफाईड इन 3 पार्ट्स. वन पार्ट इज प्रोटिस्टा. त्यातला पहिला जो भाग आहे तो प्रोटिस्टा आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो कसा आहे, फंगी, म्हणजे कवकांचा भाग आहे. अँड लास्ट थर्ड पार्ट इज अल्गी, ज्याला आपण शैवाल म्हणतो. म्हणजे थोडक्यात सूक्ष्मजीवांचे दोन मुख्य भाग आहेत. त्याला पहिला आहे प्रोकायरोटिक्स, दुसरा आहे युकायरोटिस. प्रोकायरोटिकमध्ये बॅक्टेरियांचा समावेश होतो आणि युकायरोटिसमध्ये प्रोटिस्टा, फंगी, अल्गींचा समावेश होतो. नाव शेअर्स विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, ह्या सूक्ष्मजीवांचा आकारांचा विचार केला तर आकाराच्या संदर्भानुसार एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय लक्षात ठेवायचे आहे, 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर्स. दॅट मीन्स एम म्हणजे काय, मायक्रोमीटर्स. म्हणजे ह्या सूक्ष्मजीवांचा आपण आकारांचा विचार केला तर त्या आकाराचं मापन कशामध्ये केलं जातं, 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर, हे युनिट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. दुसरा आहे 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. दुसरं जे आहे ते काय, 10⁹ नॅनोमीटर्स. एम म्हणजे काय, नॅनोमीटर, आणि एम म्हणजे काय, मायक्रोमीटर्स. या सर्वांचा विचार करत असताना आपल्याला ह्या युनिटचा वापर करायचा आहे. याच्यातला पहिला जो भाग आहे तो बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, आणि त्यांच्या साईजचा विचार केला तर साईज इज इक्वल टू 1 mm टू 10 mm. म्हणजे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर हा त्यांचा साईज आहे. तर या साईजमध्ये आपल्याला जे बॅक्टेरिया पाहायला मिळतात ते बॅक्टेरिया कुठले आहेत, बॅसिलस, वायब्रिओ म्हणजे कॉमा शेपडं, आणि स्पिरिलियम, हे त्यांचे साईज आहेत, शेप आहेत, त्यांचा आकार इथं आपल्याला दिसतो. हा जो पहिला आकार आहे तो कॉकस म्हणजे कसा आहे, गोलानो आहे, म्हणजे गोलाकार आहे. त्यानंतर दुसरा आहे बॅसिलस म्हणजे दंडगोलानो, म्हणजे दंडाकृती आहे. बॅसिलसचा विचार केला तर दंडगोलाकार असते त्या पद्धतीनं. म्हणजे घरातील डबा जर घेतला गोल, त्याचा जसा आकार आहे, किंवा आपण कॅप्सूल गोळी घेतो त्या गोळीचा आकार जसा आहे तसा बॅसिलसचा आकार आहे. वायब्रिओ म्हणजे तुम्हाला सल्पेराम माहीत आहे, सल्पेराम आकृती हा त्याचा आकार आहे. आणि इकडं सर्पिल आकार म्हणजे स्पिरिलियम हा त्याचा आकार आहे. सो दीज आर सम बॅक्टेरिया वी सीयर्स. बॅक्टेरियामध्ये आपण पहिला पॉईंट पाहतोय, युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासाइट्स ऑर्गॅनिझम्स. समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. या बॅक्टेरियांचा विचार केला, दे आर युनिसेल्युलर म्हणजे एकपेशी आहेत. इंडिपेंडंट पॅरासाइट्स म्हणजे काय, स्वतंत्रपणे जगतात. अँड समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. आणि बऱ्याच वेळा काही म्हणजे कधीकधी हे जीवाणू समूहानं राहतात, म्हणजे वसाहतीमध्ये राहतात. सेकंड पॉईंट, बॅक्टेरिया सेल इज प्रोकायरोटिक विथ सेल वॉल. बॅक्टेरिया सेल इज प्रोकायरोटिक विथ सेल वॉल्स, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गनल्स आर absent.
जीवाणू पेशी जे आहेत ते कशा आहेत, अधिकेंद्रकी पेशी आहेत. कशा आहेत, अधिकेंद्रकी विथ सेल वॉल, त्याला पेशीभित्तिक आहेत. म्हणजे पेशीभित्तिक आहेत, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनल्स आर अब्सेंट. पण यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. दे आर अब्सेंट. म्हणजे जीवाणूंचा विचार केला तर जीवाणू हे कसे आहेत, अधिकेंद्रकी पेशी आहेत, पण त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका जरी असल्या तरी पटलबद्ध केंद्रक नाही आणि पेशी अंगकांचा समावेशसुद्धा नाही. तिसरा पॉईंट जो आहे तो दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन्स. यांचं जे प्रजनन आहे म्हणजे यांची संख्या जर वाढायचा विचार केला तर यांची संख्या कशी वाढते, त्यांचं रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं. कसं होतं, बाय सिम्पल बायनरी फिजन्स म्हणजे साधं द्विखंडी भवनानं होतं. बायनरी फिजन म्हणजे काय, द्विखंडी भवन. म्हणजे एका पेशीचे 2 पेशी, 2 पेशीच्या 4 पेशी, 4 पेशीच्या 8 पेशी, अशा पद्धतीने यांचं प्रजनन होतं. चौथा पॉईंट आहे, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर्स इन 20 मिनिट्स. इन फेवरेबल कंडिशन म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये बॅक्टेरिया ग्रो विगरसली, हे जे जीवाणू आहेत ते प्रचंड संख्येनं वाढतात. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स, आणि 20 मिनिटामध्ये त्यांची संख्या दुप्पट होते. हे कधी होतं, इन फेवरेबल कंडिशन, ज्यावेळी म्हणजे अनुकूल परिस्थिती असते त्यावेळी हे जीवाणू बॅक्टेरिया डबल संख्येनं 20 मिनिटामध्ये वाढतात. एवढी त्यांच्या वाढीची संख्या आहे. सो दीज आर अबाउट बॅक्टेरिया. नाव शेअर्स नेक्स्ट प्रोटोझोआ. पुढचा जो भाग आहे तो प्रोटोझोआ म्हणजे काय, आदिजीव. या आदिजीवांचा आकाराचा विचार केला, साईज ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर्स. म्हणजे यांचा जो साईज आहे तो जवळजवळ 200 मायक्रोमीटर आहे. किती आहे, 200 मायक्रोमीटर्स. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर्स. हे जे प्रोटोझोन्स आहेत ते कुठं आढळतात, फाउंड इन सॉईल, मातीमध्ये आढळतात, फ्रेश वॉटर, ताज्या पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये, अँड सी वॉटर, समुद्रामध्ये सुद्धा आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक्स. याच्यातले काही दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये आढळतात अँड दे आर पॅथोजेनिक, ते रोगास कारणीभूत ठरतात. पॅथोजेनिक म्हणजे काय, रोगास कारणीभूत ठरणे. म्हणजे आपण पहिल्या पॉईंटमध्ये काय बघितलं, वेअर दे आर फाउंड, प्रोटोझोन्स कुठं आढळतात, तर मातीमध्ये आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. अँड दे आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आढळतात. अँड दे आर पॅथोजेनिक्स, त्यामुळे ते रोगास कारणीभूत ठरतात. सेकंड पॉईंट, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल्स. हे जे प्रोटोझोआ आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर्स, एक पेशीय सजीव असून त्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी आढळतात. म्हणजे दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, एक पेशीय सजीव असून त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स म्हणजे दृश्य केंद्रकी आढळतात. तिसरा पॉईंट आहे, देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोन्स. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर्स. या प्रोटोझोन्सच्या पेशीरचनेचा विचार केला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता तुम्हाला पाहायला मिळते. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स, प्रचलन करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी त्यांचे अवयव तुम्हाला वेगवेगळे दिसतात. मोड ऑफ न्यूट्रिशन, आणि त्यांच्या पोषणाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीसुद्धा कशा आहेत, ते वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ह्या तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण पाहतोय की हे जे प्रोटोझोन्स आहेत त्यांच्या पेशीरचनेचा विचार केला, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स म्हणजे प्रचलनासाठी, हालचाल करण्यासाठी जे का अवयव आहेत, आणि मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाच्या ज्या काही पद्धती आहेत यांच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी म्हणजे विविधता आढळून येते. चौथा पॉईंट आहे, दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. यांचं जे प्रजनन आहे ते प्रजनन कसं होतं, बाय सिम्पल सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन, म्हणजे साधं पेशी विभाजन आहे, त्या साध्या पेशी विभाजनातून यांचं प्रजनन होतं. फॉर एक्झाम्पल अमिबा पॅरामेशियम. आता अमिबा पॅरामेशियम हे त्याचं एक्झाम्पल आहे. दे आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर्स. हे जे आढळतात ते कुठं आढळतात, फ्री लिव्हिंग डर्टी वॉटर्स, जे अस्वच्छ पाणी आहे, अस्वच्छ पाणी, त्या पाण्यामध्ये तुम्हाला मुक्तपणे राहताना आढळताना दिसतात. सो दीज आर अमिबा अँड पॅरामेशियम. म्हणजे इथं अमिबा तुम्हाला दिसतो, पॅरामेशियम दिसतो.
तर हे कुठं आढळतात? डबक्यामध्ये आढळतात जास्तीत जास्त, किंवा जे अस्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये आढळतात. दुसरा आहे अँटामिबा हिस्टॉलिटिका. दे आर कॉजेस ॲमॉबेसिस. ॲमॉबेसिस म्हणजे काय? अमांश होण्यासाठी कारणीभूत असणारे हे घटक आहेत. सो दीज आर अँटामिबा. नेक्स्ट प्लाझ्मोडियम विवॉक्स. प्लाझ्मोडियम विवॉक्स कॉजेस मलेरिया. मलेरियाला कारणीभूत असणारा घटक आहे प्लाझ्मोडियम विवॉक्स. सो दीज आर प्लाझ्मोडियम. अँड लास्ट युग्लिना. सो दीज आर ऑटोट्रॉपिक. हा कसा आहे? स्वयंपोषी आहे. सो लुक हिअर, दिस इज युग्लिना. सो ॲज लाईक वी शेअर्स प्रोटोझा. नाव शेअर्स नेक्स्ट थर्ड पॉईंट वी शेअर्स फंगी. कवक. So first we shares the size of this fungi. So approximately it is a 10 micrometer to 100 micrometers. म्हणजे या फंगीचा विचार केला तर त्याचा साईज जो आहे तो साईज किती आहे? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर्स. इथे एक तुम्हाला सूचना मी देतो आहे. याच्या अगोदर आपण साईज बघत असताना मायक्रोमीटर हे जे चिन्ह आहे ते चिन्ह आपण MM या अक्षरानं लिहिलं होतं. ते थोडंसं प्रिंटिंग म्हणजे PDF तयार करत असताना थोडंसं चुकलेलं आहे. तर तुम्ही ही गोष्ट ज्यावेळी तुम्ही नोट्स काढणार त्यावेळी जरा लक्षात ठेवायचं आहे की MM न लिहिता तिथं काय करायचं? मायक्रोमीटर असं लिहा. आधीच्या PPTमध्ये या अगोदरच्या PPTमध्ये इथं मायक्रोमीटरच्या ऐवजी MM झाले. वाचताना मी MM वाचलं पण लिहिताना ते MM झालेले चुकून. तर तुम्ही तिथं काय दुरुस्त करायचं आहे? मायक्रोमीटरचं हे चिन्ह आहे मायक्रोमीटर ही गोष्ट सर्वांनी कटाक्षाने लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पाहतोय दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे फंगी आहेत ते फंगी कुठं आढळतात? ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. म्हणजे काय? कुजणारे जे पदार्थ आहेत. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे पदार्थ कुजतात अशा कुजणाऱ्या पदार्थावरती ते आढळतात. अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राणी यांची जी बॉडी डेड असते म्हणजे मृत झालेल्या वनस्पती असतील किंवा मृत झालेले प्राणी असतील यांच्या बॉडीवरती तुम्हाला फंगी पाहायला मिळतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे हे दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीव आहेत. एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कसे? दृश्य केंद्रकी आहेत आणि एकपेशीय आहेत. सम आर युनिसेल्युलर्स अँड अदर आर व्हिजिबल इन नेक्ड आईज. याच्यातील काही एकपेशीय आहेत अँड अदर आर व्हिजिबल विथ नेकेड आईज. काही सूक्ष्मजीव आपल्याला डोळ्यांनी दिसतात. काही सूक्ष्मजीव याच्यातले आपल्याला डोळ्यांनी दिसतात. तिसरा पॉईंट आहे सॅप्रोट्रॉपिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. सॅप्रोट्रॉपिक म्हणजे काय? मृतोपजीवी. हे जे फंगी आहेत ते कसे असतात? सॅप्रोट्रॉपिक म्हणजे मृतोपजीवी असतात आणि कार्बनी पदार्थापासून स्वतःचं अन्न शोषण करतात. कार्बनी पदार्थापासून स्वतःचे अन्न शोषण करतात. चौथा पॉईंट आहे दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग्स. यांचं जे प्रजनन आहे ते प्रजनन कसं आहे? लैंगिक आणि अलैंगिक. लैंगिक पण असतं आणि अलैंगिक पण असतं. म्हणजे लैंगिक पद्धतीने यांचं प्रजनन होतं तसेच अलैंगिक पद्धतीने सुद्धा यांचं प्रजनन होतं. आणि अलैंगिक प्रजनन होत असताना असेक्शुअल बाय सेल डिव्हिजन्स म्हणजे द्विखंडन या पद्धतीनं होतं. ऑर बाय बडिंग म्हणजे मुकुलायन. बडिंग मुकुलायन या पद्धतीने यांचं प्रजनन होतं. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट कॅन्डिडा मशरूम. बेकर ईस्ट म्हणजे किण्व, कॅन्डिडा मशरूम माहीत आहे भूक्षत्र. या पद्धतीनं दीज आर एक्झाम्पल्स ऑफ दिस फंगी. सो लुक हिअर सम पिक्चर्स ऑफ दिस. सो दीज आर फंगी अँड दीज आर ऑल्सो फंगी. सो दीज आर एक्झाम्पल ऑफ दिस फंगी. नाव शेअर्स नेक्स्ट पॉईंट अलगी. आता पुढचा पॉईंट आपण बघतोय अलगी म्हणजेच काय? शैवाल. सो फर्स्ट वी शेअर्स साईज ऑफ दिस. साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर्स. या शैवालांचा आकार विचारात घेतला तर तो आकार किती आहे? 10 मायक्रोमीटर म्हणजे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असा त्याचा आकार आहे. सो फॉर ऑल्गी वी शेअर्स फर्स्ट पॉईंट दे आर ॲक्वेटिक. म्हणजे काय? ते पाण्यामध्ये आढळतात. ॲक्वेटिक म्हणजे काय? जलीय. अलगी कसे असतात? जलीय. तुम्हाला इकडं तिकडं
म्हणजे निसर्गामध्ये फिरत असताना ह्या गोष्टी दिसत असतील किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरावरती तुम्हाला असं हिरवट भाग दिसतो, शैवाळ दिसतो, म्हणजे ते कसे असतात, जलीय असतात, म्हणजे पाण्यामध्ये त्याची वाढ होते किंवा ओलसर ठिकाणी त्याची वाढ होते. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. दे आर युकॅरियोटिक म्हणजे काय, युकॅरियोटिक म्हणजे काय, दृश्य केंद्रके. युनिसेल्युलर एक पेशी आहेत आणि ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स स्वयंपोषी ऑर्गॅनिझम्स आहेत. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस अल्गी. म्हणजे अल्गी कशा असतात, युकॅरियोटिक असतात म्हणजे दृश्य केंद्रके असतात, युनिसेल्युलर एक पेशी असतात आणि ॲटोट्रॉपिक स्वयंपोषी असतात. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. यांच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट असतात. काय असतात, क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके असतात आणि त्यांच्या साह्यानं दे डू फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. देअरफॉर दे आर ॲटोट्रॉपिक्स, म्हणूनच ते स्वयंपोषी असतात. फॉर एक्झाम्पल क्लोरेला क्लॅमिडोमोनास. क्लोरेला हे त्याचं उदाहरण आहे आणि क्लॅमिडोमोनास हे दुसरं त्याचं उदाहरण आहे. सो लुक हिअर, दिस इज अ क्लोरेला. हे जे चित्र दिसतं, पिक्चर दिसतं, ते कोणाचं आहे, क्लोरेलाचं पिक्चर आहे. व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. या शैवाळांचा विचार केला, व्हेरी फ्यू स्पेसीस ऑफ अल्गी, अगदी थोड्या प्रजाती, म्हणजे शैवालाच्या अगदी थोड्या प्रजाती कशा असतात, युनिसेल्युलर असतात, म्हणजे एकपेशीय असतात. अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेकेड आईज. आणि जास्तीत जास्त याच्या ज्या जाती आहेत, प्रजाती आहेत, त्या प्रजाती कशा आहेत, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय आहेत. अँड व्हिजिबल विथ नेक्ड आईज, आणि उघड्या डोळ्याने आपण ते पाहू शकतो. सो दीज आर अबाउट अल्गी. शैवाळ विषयक आवश्यक असणारी माहिती आपण इथं पाहिली. नाव नेक्स्ट पॉईंट, व्हायरस, विषाणू. साईज ऑफ दिस व्हायरस ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर्स, म्हणजे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर्स हा आकार ह्या व्हायरसचा असतो, ज्याला आपण विषाणू म्हणतो. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर दे आर सेट टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग्स. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. जनरली ह्या विषाणूंचा विचार केला, दे आर नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सर्वसामान्य विचार केला तर ते विषाणू सजीव नाहीत, म्हणजे सजीव आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ऑर दे आर सेट टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग्स. सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर हे ऑर्गॅनिझम आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत ह्या विषाणूंचा विचार केला, दे आर नॉट टू बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. ते सजीव पण आहेत असं म्हणू शकत नाही आणि निर्जीव पण आहेत असं म्हणू शकत नाहीत, कारण हा सीमावाद आहे की व्हायरस जे आहेत ते सजीव आहेत की निर्जीव आहेत, ते सीमारेषेत आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी, म्हणून त्यांचा अभ्यास करताना आपण कशामध्ये करायचा आहे, सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये करायचा. त्यांचा अभ्यास करताना सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. व्हायरस कसे आहेत, एक्स्ट्रीमली मायन्यूट. हे जे व्हायरस आहेत ते अतिशय सूक्ष्म असे आहेत, अतिसूक्ष्म. दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणजे जीवाणूंचा विचार केला, जीवाणूंच्या आकाराचा विचार केला तर त्यांच्या आकारापेक्षा 10 ते 100 पट लहान, 10 ते 100 पट लहान हे व्हायरस आहेत. म्हणजे जीवाणूंच्या आकारापेक्षा 10 ते 100 पट लहान असणारे व्हायरस आहेत. इट कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि यांना जर बघायचं झालं तर ते कशामध्ये पाहू शकतो आपण, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमध्ये आपण याला पाहू शकतो, अन्यथा दुसऱ्या सूक्ष्मदर्शीमध्ये पाहू शकत नाही. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. म्हणजे हे जे व्हायरस आहेत हे व्हायरस कसे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ DNA. या विषाणूचा विचार केला, व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ DNA अँड RNA कवर्ड बाय अ प्रोटीन कोट.
DNA म्हणजे काय, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, आणि RNA म्हणजे काय, रायबोन्यूक्लिक ॲसिड्स. तर DNA आणि RNA यांचा लांब लचक असा हा रेणू आहे, ज्याला कवर आहे, कवर्ड बाय प्रोटीन्स कोट, ज्याला प्रथिनांचं आच्छादन आहे. व्हायरस इज अ लॉंग मोलेक्युल ऑफ DNA अँड RNA कवर्ड बाय प्रोटीन कोट्स. DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड्स आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड्स. या व्हायरसचा विचार केला तर हे व्हायरस म्हणजे काय, DNA आणि RNA यांचे लांब लचक असे मोलेक्युल्स आहेत, ज्याला प्रोटीनचं आच्छादन आहे. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ हेल्प ऑफ होस्ट सेल्स अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स. हे जे व्हायरस आहेत, हे व्हायरस फक्त जिवंत वनस्पती आणि प्राणी पेशीमध्येच राहू शकतात. म्हणजे या व्हायरसचा विचार केला, दे आर सर्वाइव्ह, त्यांचं जतन कशामध्ये होतं, लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स, जिवंत वनस्पती आणि प्राणी पेशी यांच्या शरीरामध्येच फक्त हे जिवंतपणे राहू शकतात. अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल्स. आणि पेशींच्या मदतीने ते स्वतःचे प्रथिनं तयार करतात. होस्ट सेल म्हणजे पेशींच्या मदतीनेच काय करतात, स्वतःची प्रथिनं अशी तयार करतात. अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका, स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. म्हणजे बघा, व्हायरस काय करतात, जिवंत वनस्पती प्राणी यांच्यामध्ये राहतात आणि होस्ट सेलपासून स्वतःची प्रथिने तयार करतात. अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका, स्वतःच्या बहुसंख्य प्रतिकृती तयार करतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल्स, म्हणजे ज्यांच्यापासून ती स्वतःची प्रथिनं तयार करतात अशा यजमान पेशीला ते काय करतात, डिस्ट्रॉय करतात. अँड बिकम फ्री, तिथून ते मुक्त होतात. दे ज फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. हे जे फ्री झालेले व्हायरस आहेत, विषाणू आहेत, ते काय करतात, पुन्हा नवीन पेशीला इन्फेक्ट करतात, नव्या पेशींना संसर्ग करतात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. या विषाणूमुळे असंख्य वनस्पती आणि प्राणींना काय होतात, या विषाणूमुळे असंख्य वनस्पती आणि प्राणी यांना डिसीजेस होतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राणी यांना या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात रोगांची बाधा होते. मोठ्या प्रमाणात रोगांची बाधा होते. कोणामुळं, या व्हायरसमुळं. तर असे काही एक्झाम्पल्स आपण इथं पाहतोय, पण त्यापूर्वी एक उदाहरण इथं पाहतोय. टोमॅटो विल्ट व्हायरस. टोमॅटोवरती विल्ट नावाचा रोग पडतो. तो कशामुळे होतो, विल्ट व्हायरसमुळे होतो. कोणामुळे, विल्ट नावाच्या व्हायरसमुळे टोमॅटोवरती हा रोग पसरतो. असे आणखी काही उदाहरणं आपण इथं पाहतोय. डू यू नोमध्ये काय बघतो आपण, ह्युमन, कॅटल, प्लांट्स अँड बॅक्टेरिया. मानव, गुरे, वनस्पती आणि बॅक्टेरिया, जीवाणू यांच्यावरती कुठल्या कुठल्या विषाणूंचा मारा होतो. तर ह्युमनवरती कुणाचा मारा होतो, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस. म्हणजे मानवावरती अफेक्ट करणारे व्हायरस कुठले आहेत, पोलिओ आहे, इन्फ्लुएन्झा आहे, HIV आहे. तर हे जे व्हायरस आहेत, ह्या व्हायरसांचा संसर्ग ह्या मानवांना होतो. कॅटल्स, जनावरांना. पिकॉर्ना व्हायरस कुठला आहे, पिकॉर्ना व्हायरसची लागण या जनावरांना होते, गुरांना होते. प्लांट्स, याचं एक उदाहरण आपण मगाशी पहिलं पुन्हा बघतोय. टोमॅटो विल्ट्स, म्हणजे वनस्पतींचा विचार केला तर टोमॅटोवरती विल्ट व्हायरस आणि टोबॅको मोजेक. टोबॅक म्हणजे जे तंबाखू आहे, त्या तंबाखूवरती मोजेक व्हायरस यांची लागण होते. म्हणजे टोमॅटोला विल्ट व्हायरसची लागण होते आणि तंबाखूला मोजेक व्हायरसची लागण होते. बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफेज हा जो विषाणू आहे, व्हायरस अटॅक बॅक्टेरिया, व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. बॅक्टेरियोफेज हा जो विषाणू आहे, तो विषाणू काय करतो, डायरेक्ट बॅक्टेरियावरती अटॅक करतो. सो दीज आर आवर इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, इंटरनेट माय फ्रेंड्स, संगणक माझा मित्र, या अंतर्गत तुम्ही काय करायचं आहे, कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोब्स अँड प्रिपेअर चार्ट्स. संगणकाच्या सहाय्यानं किंवा इंटरनेटच्या सहाय्यानं तुम्ही काय करायचं आहे, काही वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचे
पिक्चर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही तिथे लिहायचे आहेत आणि त्याचा तक्ता तयार करायचा आहे. मला वाटतं इंटरनेटच्या सहाय्यानं तुम्ही हे करू शकाल. आता आपण इथंच थांबतो आहे. इथं हे प्रकरण संपतं आहे. पण तुम्ही काय करायचं आहे, हा भाग पाहिल्यानंतर याचा जो एक्झरसाईज आहे तो एक्झरसाईज तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आपण पुन्हा भेटतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं प्रकरण घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. पण सर्वांना एक विनंती अशी राहील की तुम्ही जर हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.